हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मॉम अँड डॉटर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. तर चला, आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझी हेअर केअर कशी करते. तर 2 दिवसाचा तामझाम सगळा संपलेला आहे. म्हणजे गौरीच्या स्कूलमध्ये निवडणुका होत्या, त्या संपलेल्या आहेत. कारण ती एक हेड लीडर म्हणून उभी होती. त्यामुळे तिचे पोस्टर्स बनवणे, तिचं सगळं स्कूलमधली तयारी, त्यातच माझे दिवस गेले. त्याच्यानंतर तिची दिंडी होती, जी मोठी एकादशी झाली. त्याची दिंडी तिच्या स्कूलमध्ये फ्रायडेला होती. त्याची तयारी झाली, तिला नऊवारी नेसवून दिली, तिला टाळ आणून दिला आणि बरंच काही तिची तयारी करून दिली. अशा या सगळ्या 2 दिवसाच्या तयारीनंतरनं सॅटर्डे संडे माझ्या सलूनमधली गर्दी मी हँडल केली. आणि ह्या सगळ्यानंतर काल रात्री डोकं शांत करण्यासाठी मी मस्तपैकी हेअर ऑइल लावलेलं आहे. हे मी हेअर ऑइल लावलेलं आहे. हे माझं आयुर्वेदिक हेअर ऑइल आहे, जे मी स्वतः बनवते. जेव्हा टाईम मिळेल तेव्हा मी याची रेसिपी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. हेअरफॉल खूप कमी होतो याच्यानी आणि हेअर ग्रोथ पण खूप छान होते. ॲक्च्युली माझे केस खूप पातळ आहेत, वाईट व्हायला लागलेले आहेत आणि म्हणून मग ॲटलिस्ट हेअर फॉल तरी होऊ नये म्हणून मी आठवड्यातून किंवा 15 दिवसातून जसा वेळ मिळेल तसं मी हे ऑइलचा मसाज रात्री करते आणि सकाळी वॉश करून टाकते. तर आज मी माझे हेअर वॉश केलेले आहेत, छान असे सुंदर. आणि आपण जेव्हा हेअर वॉश करून बाहेर येतो तेव्हा हे असे गुंतलेले असतात. मी कुठलंही कंडिशनर वापरत नाही, कारण असं मला वाटतं की माझे केस कंडिशनर घातल्यानंतरनं किंवा लावल्यानंतरनं हेअर फॉल होतो. पण नाही, खूप जण कंडिशनर मास्क वापरतात. प्रत्येकाचं पर्सनली मत असू शकतं, मला असं वाटतं. तर मी हा SSCPLचा हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू वापरते. हा शॅम्पू खूप छान आहे, हेअरफॉल कंट्रोल करतो, फ्रीझी हेअर्स होऊ देत नाही. तर हा मला खूप आवडतो. हा मी बरेच वर्ष झालं वापरते आहे. तर हा शॅम्पू पण खूप छान आहे. शॅम्पू करून झाल्यानंतर मी टॉवेल ड्राय केलेले आहेत माझे हेअर्स. आणि आता हा गुंता आपण डायरेक्ट ओलसर केसांमधून जेव्हा आपण काढायला जातो तेव्हा कंगवा खूप अडकतो. तर हे असं होऊ नये म्हणूनच लाजुरे म्हणजे SSCPLच कंपनी आहे, त्याच कंपनीचं हे हेअर पोषण आहे. हे हेअर पोषण फक्त आपल्या हेअर लेंथनुसार 1, 2, आता माझी हेअर लेंथ शॉर्ट आहे म्हणून मी फक्त 2 पंप घेतलेले आहेत. आणि हे असं फक्त हातावरती पसरवायचं आहे आणि वरून केसांच्या लेंथपर्यंत ते लावायचं. असं छान पद्धतीने ते पसरून घ्यायचं आहे. हे राईस केरेटिनपासून बनलेलं आहे आणि याच्यामुळे खूप छान असे हेअर्स ग्रोथ होते. आपले जे तुटक केस असतात किंवा केसांना जे फाटे फुटलेले असतात ते कमी होतात आणि हेअर्सना एक एक्स्ट्रा शाईन येते. आणि जो गुंता झालेला असतो आपल्या पाठीमागे वगैरे, म्हणजे इथे खास करून इथे खाली जो गुंता होतो तो गुंतासुद्धा या हेअर पोषणने निघून जातो. तर हे झालं माझं टॉवेल ड्राय हेअर्सवरती. सर्वात पहिल्यांदा मी हेअर पोषण अप्लाय केलेलं आहे आणि आता यानंतरनं मी याच कंपनीचं हेअर सिरम लावणार आहे, जे पण खूप उत्तम आहे. याच्याने हेअर्स स्ट्रेट राहतात, म्हणजे अगदी तुमचे कर्ल्स हेअरसुद्धा असतील तरी ते गुंतणार नाहीत आणि छान ते असे सिल्की सुट्टे राहतील. कारण खूप जणांना असं प्रॉब्लेम असतो की अरे आम्ही एक फेरी मारून येतो गाडीवरून आणि असे गुंता होतो सगळा, उभे राहतात केस. तर तसे आम्हाला नको आहेत मॅम, मग आम्ही काय करू? मग ते भरभरून कंडिशनर लावतात. कंडिशनरनी सॉफ्ट होतात हेअर्स, शाईन येते हेअर्सना. पण हे जे हेअर पोषण आणि हेअर सिरम आहे याच्यानी एक्स्ट्रा फ्रिझीनेस कमी होतो आणि केस खूप छान स्मूथ आणि सिल्की होतात. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की किती छान पद्धतीने आपला हेअर्समधला गुंता हा निघून जातो. आपण मराठी बोलायचं किती विसरलो आहेत ना, सारखे मध्ये इंग्लिश शब्द येतात आणि शुद्ध मराठी बोलायला गेलं की आपल्यालाच हसू येतं. तर हेअर्सचा गुंता काढताना आपण चूक काय करतो, तर वरून कंगवा खाली आणतो. बघा, एकदम स्मूथ निघालेलं आहे माझं. सी, कुठेही ते केसांमध्ये अडकलेला नाही आहे माझा कंगवा आणि त्यामुळे तुटणार नाहीत माझे हेअर्स. बघा, लाईव्ह दाखवते आहे मी. सी, विश्वास बसत नाही आहे ना? वाव, म्हणजे मी नेहमीच करते. सी, अगदी छान सोप्या पद्धतीने न ओढता न ताणता माझ्या केसांचा हा गुंता निघालेला आहे. आता आपण या साईडचे हेअर्स
विंचरून बघूया. हां, मी तुम्हाला सांगत होते की कधीही गुंता काढताना खालच्या साईडनी सुरुवात करावी, आणि मी चुकून वरून तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून कंगवा घातला, पण तो छानपैकी खरंच सरला. किती छान. वाव, बघा किती इझिली हेअर्समधला गुंता निघतोय माझ्या. वाव, माझे हे थोडेसे ओले ओले केस आहेत. ओल्या केसांमध्ये गुंता कधीही काढू नये असे म्हणतात, पण हेअर्स वाळल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण गुंता काढायला जातो तेव्हा ते ओढले जातात, ताणले जातात, मग तुटतात. बरोबर आहे ना? तसे होऊ नयेत म्हणून सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. तर मला असं वाटतं की हे बेस्ट प्रोडक्ट आहेत हेअर्ससाठी, की तुमच्या हेअर्समध्ये गुंता होऊ नये, तुमचे हेअर्स असे छान सॉफ्ट लॉंग व्हावेत, कंगवा त्या केसांमधनं अगदी इझिली निघावा. मी दाखवते तुम्हाला माझे हेअर्स. केसांमध्ये एक्स्ट्रा शाईन पण येते यामुळे. जेव्हा हेअर्स वाळतात, ड्राय होतात, म्हणजे मी याला ड्रायर वगैरे कुठलीच गोष्ट वापरत नाही, हे असेच नॅचरली मी सुकू देते. मग हे जेव्हा वाळतात छानपैकी तेव्हा ते स्ट्रेट लुक देतात, शायनी लुक देतात. आणि खूप जण मला असं विचारतात की मॅम तुम्ही केसांना काय केलं आहे, ब्लो ड्राय केलं आहे का तुम्ही, तुमचे केस किती छान स्ट्रेट आहेत. पण माझे केस नॅचरलीच स्ट्रेट आहेत आधीपासूनच, आणि त्यांना आणखीन स्मूथ, शायनी आणि सिल्की आणि स्ट्रेट बनवायचं काम हे 2 सुंदर प्रोडक्ट करतात, हेअर पोषण आणि हेअर सिरम. तर नक्की तुम्ही हे तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये वापरा. DSR SSCPL कंपनीचं हेअर पोषण आणि DSR कंपनीचंच SSCPLचंच हेअर सिरम. खूप छान प्रोडक्ट आहेत हे. तुमच्या केसांची रिग्रोथ होईल सुंदर, किंवा आहेत ते केस तरी ॲटलिस्ट यार मेंटेन राहतील. माहिती आहे, खूप छान मेंटेन राहतील. माझंच सलोन आहे, पण मी तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही हे जर प्रोडक्ट रेग्युलरली वापरायला चालू केलेत आणि रेग्युलरली किंवा 1-2 मंथ्स आफ्टर तुम्ही स्पा करायला चालू केलात, एखादा हेड मसाजचा सेशन घेतलात, तर तुमचे केस वाव असे होतील. नक्की वापरा, नक्की तुमच्या हेअर्सची काळजी घ्या आणि केसांना फ्रीझी होऊ देऊ नका, आणि हेअर केअर रुटीन नक्की फॉलो करा. टिल देन बाय बाय. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर हे प्रोडक्ट्स कुठे मिळतील, काय मिळतील याची माहिती हवी असेल तर नक्की मी नेक्स्ट व्हिडिओ यावरती बनवेन. कमेंट करा. ॲक्च्युली माझं सलोन आहे तर हे माझ्याकडे आहेच आहे, पण आता तुम्ही कुठल्या सिटीतून कुठून माझे हे व्हिडिओज बघताय मला नाही माहिती. तुम्हाला पण हेअर केअर करायचं असेल तर हे तुम्हाला अगदी कुठल्याही बेसिक सलॉन्समध्ये मिळून जातील, कारण त्यांच्याकडे ही एजन्सी असेल. आणि हे प्रोडक्ट्स खूप माइंड ब्लोईंग आहेत. याचेच मी स्किन केअर प्रोडक्ट्ससुद्धा वापरते. म्हणजे स्किन केअरसुद्धा माझं रुटीन काय असतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन, किंवा नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवेन मी की माझं डे रुटीन आणि नाईट रुटीन काय असतं. आज असंच तुम्हाला सांगावंसं वाटलं की माझं हेअर केअर रुटीन काय असतं. नक्की माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि नक्की परत भेटायला या अशा छान छान व्हिडिओजसाठी. आणि मला खरंच कमेंट करून सांगा की तुम्हाला गौरी आणि माझे व्हिडिओ आवडतात का, आणि आवडत असतील तर एक लाईक तो बनता है यार. प्लीज डू शेअर, डू लाईक अँड डू सबस्क्राईब. बाय.